आपण बघतोय की अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत। अनेक प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये, तुमच्याही सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील आणि आपण त्याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत नाशिकहून डॉक्टर पंकज राणे। डॉक्टर, स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये। आपल्याला प्रेक्षकांचे तर फोन येणारच आहेत, पण अगदी एक सर्वसामान्य प्रश्न की साधा ताप, व्हायरल आणि कोरोनाचा ताप यातला फरक नेमका कसा ओळखायचा? कारण ताप, सर्दी, खोकला ही लक्षणं व्हायरलला सुद्धा असतात। खरं बघायला गेलं तर ताप जसं व्हायरल फीवरमध्ये लक्षण असतात तशीच लक्षणं आपल्याला याच्यामध्ये करोनामध्ये दिसतात। सगळ्यात महत्त्वाचं लक्षण करोनाचं आहे ते म्हणजे ताप। जवळपास 99% लोकांमध्ये ताप हा येतो आणि दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे खोकला आहे। त्यासोबत महत्त्वाचं लक्षण जे इतर व्हायरल फीवरपेक्षा दिसतं की याच्यामध्ये थकवा पेशंटला फार लवकर येतो, म्हणजे लवकर थकवा लागायला लागतो, घसा दुखणं आणि जर त्रास जास्त वाढला तर मग श्वासाला त्रास होणं, दम लागणं ही प्रकारची लक्षणं दिसू शकतात। तर महत्त्वाचं म्हणजे इतर तापापेक्षा डिफरन्शिएशन इज ताप, खोकला आणि लवकर थकवा येणं, इझी फॅटिगेबिलिटी म्हणतो, ती महत्त्वाचं लक्षण कोरोनाला इतरांपासून आपल्याला वेगळं करण्यासाठी महत्त्वाचं आहे। जेव्हा ही लक्षणं आढळतात, हां बोला डॉक्टर। जेव्हा ही लक्षणं आढळतात त्यामध्ये काही पेशंटला इन्फेक्शन झाल्यानंतर ते पेशंट असिम्प्टमॅटिक राहू शकतात, म्हणजे ज्याला लक्षणं यायला वेळ लागतो। इन्क्युबेशन पिरियडात जनरली ह्या आजाराचा 14 दिवस आहे, म्हणजे काहींमध्ये जनरली ॲव्हरेज 4 ते 5 दिवसात इन्फेक्शन झाल्यापासून लक्षण दिसतात, पण काही लोकांमध्ये 14 दिवसापर्यंत त्रास होऊ शकत नाही। हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, आणि नेमक्या ह्याच पिरियडमधले लोक इन्फेक्शन पसरवण्यासाठी कारणीभूत असतात। ही लक्षणं तुम्ही सांगितलीत, खरोखरच ही अवघड आहेत ही लक्षणं सर्वसामान्य माणसांच्या लक्षात येणं। पण अशा वेळेला घरात किंवा घराबाहेरचा वावर कसा असला पाहिजे? जर तुम्हाला यातली कुठलीही लक्षणं जाणवत असेल तर वावर कसा असला पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून घ्यायचं आहे। पण पुण्याहून एक फोन आपल्याला आलेला आहे, प्रेक्षक जोडले गेलेत। हनुमान जाधव आपल्या सोबत आहेत। हनुमानजी, प्रश्न विचारा। हॅलो, हां बोला। सर, हॅलो, नमस्कार। नमस्कार सर, मला 5 मुलं आहेत, आम्ही एकत्र राहतो, सिंगल रूम आहे सर। तर आम्ही कसं काय करायचं सर? म्हणजे ओके, हा खूप महत्त्वाचा प्रश्न यांनी विचारला। आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे। सोशल डिस्टन्सिंग म्हणतो आपण, 1 मीटर अंतर ठेवा। आणि आता यांचा प्रश्न असा आहे की हे एकाच खोलीमध्ये 7 जण राहतात, तर यांनी कसं करावं? आता यामध्ये मी तुम्हाला जे आधी पण सांगतो त्याच्यामध्ये महत्त्वाचं की ज्या लोकांना ताप, आता ह्या वातावरणामध्ये ज्याला ताप, खोकला अशी लक्षणं सुरू झाली, यांनी सर्वप्रथम स्वतःला आयसोलेट करा। आता जर तुमच्याकडे आयसोलेशन होण्याची फॅसिलिटी नसेल तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या आणि दवाखान्यात जाऊन आयसोलेट व्हा। पण घरात 7 लोक आहेत आणि कोणाला ताप आणि खोकला येतोय तर एकत्र राहणं हे खूप धोक्याचं आहे। ओके, आता यामध्ये ह्या प्रश्नाचं पुढचं जाऊन उत्तर असं आहे की ज्यांना घरामध्ये आयसोलेशन करणं शक्य आहे तर त्यांनी साधा ताप आणि खोकला असेल तर आपल्या डॉक्टरांशी फोनवर सल्ला घ्या आणि घरी स्वतःला एका रूममध्ये आयसोलेट करून घ्या। त्या रूममध्ये असं आयसोलेशन म्हणजे कसं पाहिजे मी तुम्हाला सांगतो की सेल्फ आयसोलेशन म्हणजे त्या रूममध्ये फक्त जेवणाच्या वेळेस कोणी इतर व्यक्ती आत आला पाहिजे। त्या रूममध्ये जर स्वतःचा टॉयलेट असेल तर तो वापरलेला बेटर। जर तुम्ही बाहेर कॉमन टॉयलेट वापरला तर तो टॉयलेट तुम्ही वापरल्यानंतर तो क्लीन केला गेला पाहिजे। याला आपण सेल्फ क्वारंटाईन किंवा घरात राहणं म्हणतो। आणि तुमचा जो प्रश्न आहे की ज्याच्यात एवढे 7 जण असतील तर काय करायचं, तर नक्कीच ज्याला त्रास होतोय त्याला वेगळं करणं खूप गरजेचं आहे, कारण 7 जण एकत्र राहून आपण ट्रान्समिशन रोखू नाही शकत। अगदी अगदी डॉक्टर, पुढचा फोन आहे गोवंडीहून संतोष रुपवते यांचा। संतोषजी, प्रश्न विचारा। संतोषजी, तुमच्या फोनचा आवाज, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा। हॅलो मॅडम। हां बोला। हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे, हो मला येतो आवाज, बोला तुम्ही। हां बोला संतोषजी, सलग बोला, तुम्ही ऐकू येतं डॉक्टरांना। आपल्या कोरोना बद्दल, मेडिसिन बद्दल म्हणजे असं काय निघले काय, म्हणजे गोळ्या निघल्या काय, औषध निघलंय काय? औषध किंवा लस किंवा गोळ्या काही आहेत का यावर? हा प्रश्न ओके, आता कसं आहे की हा करोना व्हायरस 2019 मध्ये त्याचं हे नवीन स्ट्रेन आलेली आहे आणि अद्याप त्याच्यासाठी आपल्याकडे कुठलंही औषध उपलब्ध नाही।
आणि लस पण उपलब्ध नाही. आता हे जे काय सगळं होतंय हे त्याच्यासाठी औषध नाही आणि लस नाही म्हणूनच होतंय. त्याच्यासाठी काही औषधं प्रायोगिक तत्वावर वापरली जात आहेत, जसे काही अँटीव्हायरल असतील किंवा मलेरियासाठी वापरली जाणारी क्लोरोक्विन किंवा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहेत, पण ती सगळी औषधं अजून प्रायोगिक तत्वावर आहेत. त्यातल्या काही औषधांचा वापर हेल्थकेअर वर्करसाठी किंवा एक्सपोज जे झालेत पॉझिटिव्ह पेशंटला त्यांच्यासाठी आहे. पण आत्ता तरी करोनासाठी कुठली लस किंवा औषध हे उपलब्ध नाही आहे. तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, जसं काही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषधाचं झालंय, लोकांनी पेपरमध्ये वाचून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध भारतामध्ये शॉर्ट केलंय, पण असं नाही आहे की कुठलंही औषध तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. आणि अद्याप तरी याला ट्रीटमेंट देऊ शकेल असं औषध नाही आहे. जेव्हा स्वाईन फ्लू 10 वर्षापूर्वी आला त्यावेळेस तो इतकाच ड्रेडफुल किंवा त्याची मॉर्टिलिटी याच्यापेक्षा जास्त होती, पण स्वाईन फ्लूसाठी आपल्याकडे लस आणि औषध जे ओसेल्टामाव्हिर किंवा टॅमिफ्लू म्हणतो ते औषध उपलब्ध होतं. त्यामुळे आपल्याला स्वाईन फ्लूची लक्षणं सुरुवातीला दिसल्यावर ते वापरून त्याच्यावर आपण ताबा मिळवू शकलो. नेमकं कोरोनामध्ये औषध आणि व्हॅक्सिन उपलब्ध नाही, त्यामुळेच हे जे सगळं जग आता याच्यात हे होतंय त्याचं मूळ कारण तेच आहे. डॉक्टर, एक प्रश्न असा आहे की ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांना जास्त धोका यामध्ये असलेला दिसतोय. म्हणजे 60 वर्षांच्या वरच्या लोकांना जास्त धोका दिसतोय. हेवी डायबिटीस असलेले किंवा हार्ट पेशंट असलेले, बीपी असलेल्यांनी कशी काळजी घ्यावी, रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी? आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही सगळे फिजिशियन्स ज्यांच्याकडे डायबिटीज ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत, आम्ही सर्वांनी आमच्या पेशंटला सल्ला दिला आहे की तुम्ही सध्या घरी राहा. तुमची औषधं संपली असतील तर ते आमच्याशी फोनवर व्हॉट्सॲपवर संपर्क साधून आम्ही त्यांना औषधं काही दिवसांसाठी वाढवून देतो. कारण ही लोक जर दवाखान्यात आली, दवाखान्यातल्या एन्व्हायरमेंटमध्ये एक्सपोज झाली तर ह्या लोकांना सगळ्यात जास्त रिस्क आहे. इव्हन घरातली जी काही कामं असतील, जसं भाजीपाला आणणं, किराणा आणणं, हे करण्यासाठी ज्या व्यक्तीला डायबिटीज ब्लड प्रेशर आहे किंवा जी व्यक्ती सिनियर आहे त्यांनी हे काम टाळलेलं गरजेचं आहे. त्यामुळे डायबिटीस आणि ह्या लोकांनी घराच्या बाहेर शक्यतो पडू नये, सध्या घरातच राहावं हे खूप महत्वाचं आहे. आणि घरातनं कुठनंही बाहेर आलं तर आपले हँडवॉश करणं हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि आपली औषधं नियमितपणे घ्या. काही अडचणीत असेल तर तुमच्या बोला पुढचं. नागपूरहून एक फोन आपल्याला आलेला आहे प्रेक्षकांचा. राजेश उरपुडे आहेत. राजेशजी, तुमचा प्रश्न विचारा. जी सर. हॅलो. हा राजेशजी, प्रश्न विचारा. नमस्कार. मॅडम, मी नागपूरवरून बोलतो, राजेश उरपुडे. मॅडम, माझ्याकडे 10 महिन्याच्या बाळ आहे मॅडम. आणि आम्ही 20 तारखेपासून घराच्या बाहेर नाही निघालो आणि पाऊस पण सुरू झाला मॅडम, तर त्याची कशी काळजी घ्याय? डॉक्टर, लहान बाळ आहे त्यांच्याकडे. आता महत्वाचं आहे की महत्वाचं असं आहे की तुम्ही आता घराच्या बाहेर निघाला नाही, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही घराच्या बाहेर निघालात नाहीत आणि बाहेरून काही इन्फेक्शन नाही आणलं तर बाळाला आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. आता याच्यामध्ये कसं आहे की बाळ असल्यामुळे तुमचा घरातला माणूस जो बाहेर जाणार आहे त्याने काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यात मी तुम्हाला एक सगळ्या लोकांसाठी याच्यातला एक मार्ग सांगतो की घरात बाहेर जाणारा माणूस हा तुम्ही निश्चित करा की जो माणूस घरातनं बाहेर जाणार आहे कुठल्याही खरेदीसाठी, काही कामासाठी, त्याने आपले कपडे हे वेगळे ठेवणं गरजेचं आहे. नंतर त्याने जेव्हा तो बाहेरून येतो तेव्हा त्याने आतमध्ये येताना हँडवॉश करणं गरजेचं आहे आतमध्ये आल्यानंतर. आणि आपली जी कपडे आहेत ती वेगळी, इतरांच्या कपड्यांपेक्षा वेगळी ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे वेगळ्या ठिकाणी ठेवा. आणि नंतर ती कपडे गरम पाण्यात भिजवून धुवा, म्हणजे त्याच्यातनं इन्फेक्शन होणार नाही. कुठलाही माणूस बाहेर जाऊन आला तर त्याने आपले कपडे घरात आल्यावर झटकू नका, कारण झटकल्याने तो व्हायरस पुढे होऊ शकतो. त्यामुळे इतर सर्व लोकांनी जेव्हा बाहेरचा माणूस घरात येतो तेव्हा ही काळजी घेणे गरजेचं आहे. आणि तुमच्या घरात लहान बाळ असल्यामुळे तुम्ही शक्यतो बाहेर जाणं टाळा. जो माणूस बाहेर जाईल त्याने, मी आता जसे सांगितलं तसे प्रिकॉशन घ्या, हे खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये मास्क बद्दल खूप लोकांना शंका आहेत की मास्क आम्ही वापरायला पाहिजे का. खरं तर मास्कचे जर गाईडलाईन बघितल्या तर ज्या माणसाला पेशंटला तुम्ही एक्सपोज असाल किंवा ज्याला खोकला असेल अशा एक्सपोज झाला तरच तुम्हाला मास्क लावण्याची गरज आहे. सामान्य माणसाला बाहेर फिरताना मास्क लावण्याची आवश्यकता नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. दुसरं महत्त्वाचं की तुम्हाला जर खोकला असला आणि तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही मास्क लावणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही खोकला केल्याने इन्फेक्शन दुसऱ्याला पसरणार नाही. तुम्ही खोकताना, शिंकताना टिश्यू पेपर किंवा रुमालाचा वापर करा. ते दोघंही नसेल तर आपला एल्बो वापरा, जेणेकरून खोकल्यानंतर जे ड्रॉपलेट्स असतात त्या ड्रॉपलेट्समधून व्हायरस दुसऱ्याला ट्रान्समिट होऊ शकतो. आणि हे डिस्टन्स जनरली 3 ते 6 फूट असतं, म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंगमध्ये 2 लोकांमधलं अंतर 1 ते 6 मीटर असायला पाहिजे असं म्हणतो. तुम्ही आता काही ठिकाणी बघितलं असेल की मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी झाली आहे, तर ती गर्दी सुद्धा
जो आपला पर्पज आपण लॉकडाऊनचा करतोय ते पर्पज डिफीट करते. काही ठिकाणी आता टीव्हीवर बघितलं असेल की लोकांनी 1-1 मीटरच्या अंतरावर लोकांना उभं राहायला जागा केली आणि ती आयडियल मेथड आहे. जर डिस्टन्सिंग करायचं आणि बाहेर जरी जायचंय तर दॅट इज द आयडियल वे बाहेर गेल्यावर राहण्याचं. अगदी. पुढचा फोन आहे डॉक्टर आपल्याला परभणीहून विजय यांचा. विजयजी प्रश्न विचारा. काही तांत्रिक कारणामुळे फोन आपला संपर्क तुटलेला आहे त्यांच्याशी. पण डॉक्टर खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय की वाहक होण्यापासून कसं आपण वाचू शकतो, हे खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलाय. आणखीही आपल्याला बोलायचं आहे पण वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर परत भेटूयात. आम्ही आमच्या घरीच राहणार, तुम्ही पण तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत, तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर पंकज राणे आपल्या सोबत आहेत. नाशिकहून आपल्या सगळ्या शंकांची, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आणि डॉक्टर आपल्याला शेगावहून फोन आहे विलास बोरताटे यांचा. विलासजी प्रश्न विचारा. राणे सर नमस्कार. विलास बोरताटे बोलतो शेगावरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे सर, सध्या पावसाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामुळे जर सर्दी होत असेल. हॅलो सर. हा विलासजी तुमचा आवाज पूर्ण ऐकू येतोय. तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा सर. तर या वातावरणातील सर्दीमुळे वातावरणामुळे जे सर्दी होते, ताप येते, तर याचे लक्षणं ही कोरोना सारखीच आहेत आणि असतात. कळला तुमचा प्रश्न डॉक्टर. त्यांना तेच विचारायचं आहे कसं आहे की नाही, आता कसं आहे की तुमचा प्रश्न बरोबर आहे. वातावरणामुळे जेव्हा सर्दी होते ना त्यावेळेस ज्याला आपण ॲलर्जिक सर्दी म्हणतो त्यामध्ये लोकांना शिंका येणं म्हणा किंवा नाक चोंदणं असं होऊ शकतं. पण त्यामध्ये ताप येत नाही वातावरण बदलल्याने. ज्यावेळेस तुम्हाला ताप येईल आणि सर्दी होईल किंवा मी जसं सांगितलं तसं अंग दुखत असेल तर निश्चित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या की यामध्ये काय आहे ते. आणि सर्दी असेल तर सर्दीसाठीची जी नेहमीची औषधं असतात अँटी ॲलर्जिक, जसं सेट्रिजिन असेल, लिओसेट्रिजिन असेल, ती घेणं गरजेचं आहे. कारण सर्दी लवकर कंट्रोल करणं याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने जसं वातावरण बदललं आहे तसं आता ह्या वातावरणामध्ये आपण सध्या थंड पदार्थांचं सेवन टाळणं तितकंच गरजेचं आहे. कारण थंड पदार्थांचं सेवन झालं की तुम्हाला सर्दी होणार आणि मग तुम्ही याच्यासाठी प्रोन होणार की हे इन्फेक्शन होण्यासाठी. त्यामुळे सध्या तर तुम्ही थंड पदार्थांचं सेवन टाळा. शक्यतो गरम करून गार केलेलं पाणी प्या आणि महत्त्वाचं तेच आहे. आणि सर्दी असेल, मात्र सर्दीमध्ये जे ॲलर्जिक सर्दी होते त्याच्यामध्ये ताप येत नाही. तुम्हाला ताप आला तर निश्चित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अगदी. डॉक्टर आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे आता सध्या घरी बहुतेक जण आहेत, त्या घरी राहून आराम केला जातोय आणि मग व्यायामाकडे दुर्लक्ष होतंय. अशा परिस्थितीत घरी काय काय केलं पाहिजे? कारण व्यवस्थित जेवण वगैरे व्यवस्थित होतंय पण व्यायाम मात्र तितकासा होत नाहीये. अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आता कसं आहे की नॉर्मली जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस आपलं कॅलरीचं कन्झम्पशन हे होत असतं, त्यामुळे आपला इतरही व्यायाम होतो. आता घरी असल्यामुळे काय होतं की आपण 24 तास घरी बसून आहोत, टी व्ही समोर आहेत, त्यामुळे इतर गोष्टींचं सेवन हे आपलं आता वाढलेलं आहे. मग त्यामुळे आपण जेव्हा हे करतो त्यामुळे रोज आपला जो व्यायाम आहे रोजचा तो टाळू नका. तुम्ही आपल्या घराजवळ सोसायटीमध्ये जिथं वेळ असेल ते करा. रोज आपला 45 मिनिटं तरी व्यायाम तुम्ही करा. व्यायाम करताना घ्यायची काळजी म्हणजे त्यावेळेस सुद्धा सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे की 2 लोक चालताना त्यांच्यामध्ये 1 मीटर अंतर असणं खूप गरजेचं आहे. कुठेही चालताना गर्दी करू नका. आता आमच्या नाशिकमध्ये व्यायामासाठी इतके जॉगिंग ट्रॅक आहेत ते आम्ही सगळे बंद केलेले आहेत, ते ह्याच कारणासाठी की गर्दी करू नका. पण हे सगळं बंद असलं तरी आपण एकटा व्यायाम करू शकतो. आपण घरात योगासनं करू शकतो, सूर्यनमस्कार करू शकतो. हे झालं व्यायामाचं. दुसरं असं आहे की आपण सोसायटीत राहत असाल तर लिफ्टचा वापर करू नका, जिन्याने वरती जा. ह्यामध्ये व्यायामासोबत आहाराचंही महत्त्वाचं आहे. घरी असल्यामुळे कर्बोदकांचं जे सेवन आहे ते तुम्ही माफक प्रमाणात ठेवा. थंड पेय टाळा आणि प्रोटीन्सचा इंटेक आपल्या जेवणामध्ये कसं राहील त्याच्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याआधी खूप प्रसारमाध्यमातून आणि लोकांच्या गैरसमजत नाही झालंय की कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज फूड आहे, अंडा असेल, चिकन असेल, त्याच्याद्वारे कोरोनाचा प्रसार होत नाही. त्यामुळे तुम्ही हाय प्रोटीन डाएट सेवन करणं तितकंच गरजेचं आहे आपल्यासाठी. डॉक्टर खरोखरच खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडताय. हिंगोलीहून आणखी एक प्रश्न आहे. अजय देशमुख आहेत आपल्याबरोबर. अजयजी प्रश्न विचारा. सर नमस्कार. हॅलो. हा बोला अजयजी. हा सर नमस्कार.
आता जे परदेशातून नागरिक आलेले आहेत जिल्ह्यामध्ये व त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे, तर त्यांच्याकडून संसर्ग होणार नाही याची काही दक्षता घेतली जाते? हे बघा, सरकारने ज्या लोकांना परदेशातून आले आहेत आणि ज्यांना कुठलीही लक्षणं नाही आहेत त्यांना होम क्वारंटाईन केलंय. ओके, आता ह्यामध्ये कसं आहे की 2 लोकांची जबाबदारी आहे. एक म्हणजे ज्या माणसाला क्वारंटाईन केलंय त्याने स्वतःला वेगळं ठेवणं खूप गरजेचं आहे. ही त्याची जबाबदारी आहे की त्याला लक्षणं असतील नसतील तरी, जसं मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांमध्ये पहिले 5 ते 14 दिवस लक्षणं दिसू शकत नाही. त्यामुळे ज्याला होम क्वारंटाईन सांगितलंय त्याने घरात राहणं गरजेचं आहे. जसं मी आधी सांगितलं की एका रूममध्ये सेपरेट पाहिजे, त्याचं जेवण वगैरे फक्त त्यावेळेस इतरांचा कॉन्टॅक्ट आला पाहिजे, त्याची रूम ही वेळोवेळी क्लीन झाली पाहिजे आणि मेनली त्या रूममध्ये वावर असताना जे रूमचे नॉब्स असतात, डोअर नॉब्स असतात, ते वेळोवेळी क्लीन केले गेले पाहिजे. तर तो माणूस जो परदेशात आला आणि ज्याला होम क्वारंटाईन केलं त्याने हे पाळलं तर आपल्याला होणारा धोका निश्चित कमी आहे. ज्यांना होम क्वारंटाईन केलं आणि नंतर ताप किंवा सर्दी खोकला यायला सुरू झालं त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि अशाच वेळेस जे परदेशात आलेत त्यांना ताप खोकला सुरू झाला त्यांच्यासाठी आपण मग त्यांना होम क्वारंटाईन चेंज करून सरकारी सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये त्यांची नेझल स्वॅब घेऊन आपण कोविड-19ची टेस्टिंग करतो आणि त्या लोकांना तो रिपोर्ट येईपर्यंत आपण आयसोलेट करतो. त्यामुळे होम क्वारंटाईन असताना ह्या माणसांनी जर काळजी घेतली तर हे आपल्याला गरजेचं आहे. आता आपल्या सोसायटीमध्ये काही वेळेस काय होतं की नवीन माणूस येतो परदेशात आला आणि त्याने आपला रिपोर्ट नाही केलाय, तर आपण सोसायटीच्या कोऑर्डिनेटर्सने रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आणि ह्या लोकांना असं सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जर कुठं एक तर बाहेर निघूच नाही, बाहेर निघालं तर लिफ्टचा वापर टाळा. आणि लिफ्टमध्ये वापरताना लिफ्टमधले नॉब्स असतात, लिफ्टमधलं वातावरण असतं, त्याच्याने तो प्रसारू शकतो. आणि जिन्याचा वापर करावा आणि लक्षण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हे महत्त्वाचं आहे. सोसायटीचं काय काम आहे की एखादा माणूस ज्याला होम क्वारंटाईन दिलंय आणि तो जर ते पाळत नसेल तर फोर्सिबली ते पाळून घेणं किंवा लवकर जवळच्या अधिकाऱ्यांना ते नामनिर्देशित करणं की हा माणूस पाळत नाही, हे खूप गरजेचं आहे. आणि होम क्वारंटाईन ही आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कम्युनिटीमध्ये स्प्रेड होऊ नये म्हणून. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. ज्यांना होम क्वारंटाईन केलंय त्यांनी उगीच बाहेर फिरून इतर समाजाला आणि आपल्या देशाला ॲट रिस्क करू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी खरं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हीही धोका पत्करू नका आणि इतरांचा जीव सुद्धा धोक्यात घालू नका. पण डॉक्टर, असंही लक्षात येतंय की अनेक वेळेला गैरसमज खूप पसरले जात आहेत. होम क्वारंटाईन म्हणजे अक्षरशः त्यानंतर सुद्धा वाळीत टाकल्यासारखं लोक वागतायत, ज्या कोरोना किंवा संशयितांशी सुद्धा अशाच प्रकारे वर्तन केलं जातं. याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण सांगलीहून एक फोन आलेला आहे हिम्मत लवटे यांचा. हिम्मतजी, प्रश्न विचारा. सर, माझा असा प्रश्न होता की आपल्याला कोरोनाबद्दल बरंच काही माहिती आहे, अगदी कसा फैलाव होतो त्याचा, पण अजूनपर्यंत का आपलं मेडिकल सायन्स अपयशी ठरतंय त्याच्यावरती लक्ष शोधण्यात? डॉक्टर, त्यांचा प्रश्न बघा, कुठलंही नवीन औषध, नवीन आजार जेव्हा हा बोला. हॅलो, कुठलाही नवीन आजार जेव्हा येतो तेव्हा त्याच्यावर ट्रीटमेंट शोधण्यासाठी नक्कीच काही वेळ हा लागतो. आणि ते ट्रीटमेंट शोधताना एखादं औषध आलं तर ते वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याला काही ट्रायल्सच्या थ्रू जावं लागतं. आता व्हॅक्सिन पण तयार करायचं तर इतकं सोपं नाही. व्हॅक्सिनचे पण काही तोटे असतात. त्यामुळे ते व्हॅक्सिन ठराविक टेस्टमधनं, ठराविक फेजेसमधनं गेल्याशिवाय पब्लिक यूजसाठी ते अप्रूव्ह करता येत नाही. त्यामुळे आणि आपण जगात वेगवेगळ्या ठिकाणी, जिथे चीनमध्ये झाला, इटली, US, इथे सगळेजण लोक यावर संशोधन करतायत. काही औषधांच्या ट्रायल्सही चालू आहेत. आता कसं असतं की एखादं औषध जेव्हा तुम्हाला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणून जेव्हा अप्रूव्ह करावं लागतं त्यावेळेस ते बऱ्याच प्रकारच्या टेस्ट त्याने पार करणं गरजेचं असतं. आणि हा जो पिरियड आहे, हे शॉर्ट पिरियडमध्ये हा आजार खूप मोठ्या प्रमाणात पसरतोय आणि त्याच्यामुळेच आपल्याला याच्यावर औषध शोधण्यासाठी वेळ लागतोय. आणि व्हायरल इलनेसेसमध्ये खूप कमी व्हायरसेस आहेत ज्याच्या विरुद्ध आताही आपल्याकडे काही औषध उपचार उपलब्ध आहे, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अगदी डॉक्टर, अगदी एक शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ज्यांची कमी आहे त्यांना कोरोना होण्याची जास्त शक्यता आहे, अशी देखील एक माहिती पुढे आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची आणि विशेषतः आत्ताच्या या बहुतेक सगळेजण जेव्हा घरी आहेत अशा वेळेला, जेव्हा आपण म्हणतोय व्यायाम पुरेसा होत नाहीये, खाणं पिणं वेगवेगळं होतंय, अशा वेळेला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, खरं तर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आता मी जे सांगितलं ना, हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज हेच खूप महत्वाचं आहे. आता रोग प्रतिकार शक्ती कमी कोणाची असते हे पण समजून घेणं गरजेचं आहे. मेनली ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा ज्या लोकांना काही आजार आहेत ज्याच्यासाठी त्यांना काही स्टिरॉइडचा वापर चालू आहे
किंवा कॅन्सरचे रुग्ण आहेत की जे किमोथेरपीवर आहेत, ह्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी आहे आणि ह्या लोकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही सगळ्याकडच्या डेथ स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचा दर जो आहे तो ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्या लोकांमध्येच जास्त आहे. त्यामुळे जसं मी आधीही सांगितलं की रोगप्रतिकारशक्ती ज्यांची कमी आहे त्यांनी शक्यतोवर घराच्या बाहेर पडणं टाळा, जेणेकरून तुम्हाला ह्या संसर्ग होणार नाही. आणि रोगप्रतिकारशक्ती जर खरंच वाढवायची असेल तर इतर लोकांनी ज्यांनी हेल्दी आहेत त्यांनी व्यायाम करणं, आहार नियमित घेणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानेच आपली रोगप्रतिकारशक्ती मेंटेन राहू शकेल. अगदी अगदी शेवटी डॉक्टर जाता जाता काय याच्यामध्ये काय की काही खूप मी एवढंच सांगेल सगळ्यांना की आपल्या सरकारने जी पावलं उचलली आहेत ती खूप महत्त्वाची आहे. आपले पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी आपल्याला सल्ला दिलाय घरी थांबा, त्याचा तुम्ही फायदा घ्या. आपण हे फक्त आपल्यासाठी करतोय, सरकार कोणासाठी करत नाहीये. आपण जर कम्युनिटी ट्रान्समिशन टाळलं तर आपल्याला होणारी, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना होणारा आजार टाळण्यासाठी आपण हे सगळं करतोय. हे काही तुमच्यावर हे नाही, कारण हे तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करा. काही ठिकाणी लोक अजूनही पूर्ण त्या बाबतीत सिरियस आहेत असं दिसत नाही. तुम्ही खरंच सिरियस होणं गरजेचं आहे. जरी आपल्याकडे भारतामध्ये रुग्णांचं प्रमाण कमी आहे तरी ते झपाट्याने वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सेल्फ आयसोलेशन, स्वतः वेगळं राहणं गरजेचं आहे. कम्युनिटीमध्ये जितकं जाणं टाळेल तेवढं महत्वाचं आहे. त्यामुळे स्टे होम, स्टे सेफ हे सगळ्यात गरजेचं आहे आणि हे आपणही करा आणि जो कोणी पाहत नसेल त्याच्याकडनं पाहून घ्या. खूप ठिकाणी असं दिसतं की पोलिसांना काही लाठीमार करावा लागतोय किंवा त्यांना त्रास द्यावा लागतो. हे का करावं लागतं? तर हे सगळं तुमच्यासाठी करतायत आणि हे आपण समजून घेणं गरजेचं की हे सगळं आपल्यासाठी आहे, हे कोणासाठी नाही. तर आपण आणि आपले समाज याच्यासाठी आपण हे सगळं करतोय, त्यामुळे हे पाहणं खूप गरजेचं आहे. अगदी नक्कीच आणि धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि सगळ्या प्रश्नांना समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला तेच सांगतोय, घरी राहा आणि सुरक्षित राहा. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.